ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर भाजपनं नाशिकमध्ये मोठ्या ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला। ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर जल्लोष करणारे माजी महापौर विनायक पांडे हे भाजपच्या गळाला लागलेत। दोन्ही ठाकरेंचे पदाधिकारी काल युतीनंतर एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना एकमेकांना पेढे भरवत होते। विनायक पांडे यांनी तर ठाकरे बंधू सरकारचं 3-13 वाजवतील असंही म्हटलं होतं आणि आज तेच विनायक पांडे भाजपमध्ये दाखल होणार आहेत। त्यांच्या सून आदिती पांडे या भाजपकडून उमेदवार असणार आहेत। मनसेचे पहिले महापौर आणि गेल्या काही वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेत असणारे यतीन वाघ आणि काँग्रेसचे नगरसेवक शाहरुख खैरे हे देखील भाजप प्रवेश करतील अशी माहिती आहे। विनायक पांडे यतीन वाघ यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपची डोकेदुखी वाढणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। यतीन वाघ शाहू खैरे आपापल्या प्रभागातून इच्छुक आहेत। विनायक पांडेंच्या सून आदिती पांडेंना उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे। वाघ आणि खैरेंच्या पॅनलमधूनच बबलू शेलारही इच्छुक आहेत। तिकिटाच्या अपेक्षेनेच शेलारांचा पवारांच्या राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश झाल्याची माहिती आहे आणि भाजपमध्ये सुद्धा तिकिटासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे। शिवसेनेला धक्का देताना भाजप पक्षातल्या निष्ठावंतांवरती अन्याय करणार का हा या घडीचा महत्त्वाचा प्रश्न आहे। पक्षात निर्माण होणाऱ्या डोकेदुखीवर भाजप कसा तोडगा काढणार याकडे लक्ष असेल। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मुकुल, शिवसेना ठाकरे गटाला किंवा इतर पक्षांना धक्का देत असताना भाजपनं स्वतःची डोकेदुखी कशी वाढवली आहे, या पक्षप्रवेशामुळे स्थानिक समीकरणं कशी बदलतात? प्रज्ञा, हे प्रवेश होत आहे ते प्रभाग क्रमांक 13 साठी होत आहेत। प्रभाग क्रमांक 13 हा नाशिकच्या अतिशय मध्यवस्तीतला प्रभाग आहे, त्यामुळे तिथे भाजपचा उमेदवार असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणूनच एक पॅनल नजरेसमोर ठेवून 4 उमेदवार नजरेसमोर ठेवून हे प्रवेश होत आहेत। जसं विनायक पांडे आहेत, त्यांची सूनबाई या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरणार आहेत। माजी महापौर यतीन वाघ असतील किंवा शाहू खैरे, हे 3 तर किंवा त्यांच्या घरातलं कोणी ना कोणी या निवडणुकीमध्ये राहील आणि चौथी एक जागा उरती आहे, तर त्याच्यामध्ये कोणाला सामावून घेतलं जावं याबाबत आता विचार सुरू आहेत। 4 दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गजानन शेलार यांचे पुतणे बबलू शेलार यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला होता। त्यांनी जो प्रवेश केलेला होता तो केवळ आणि केवळ तिकीट मिळावं याच अपेक्षेने केलेला होता आणि गेल्या अनेक वर्षांपासून भाजपकडून भाजपचा झेंडा खांद्यावर घेणारे, भाजपसाठी लढणारे जे निष्ठावान कार्यकर्ते होते, ज्यांनी निवडणुकीची तयारी केलेली होती, त्यांच्या घरातलं कोणी ना कोणी या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरणार होतं, मात्र त्यांची आता मोठी पंचायत झालेली आहे। त्यामुळे भाजप श्रेष्ठी आता कसा यामध्ये तोडगा काढणार हे बघणं महत्त्वाचं आहे। नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे यांनी 4 दिवसापूर्वीच बबलू शेलार यांचा प्रवेश करून घेतलेला होता आणि आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हे दिग्गज नेत्यांचे प्रवेश होत आहेत। त्यामुळे यामध्ये नेमकं कोणाला तिकीट दिलं जाणार, इतरांची काय समजूत काढली जाणार हे बघणं महत्त्वाचं आहे। जे निष्ठावान आहेत त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे, अन्याय होत असल्याची भावना आहे। आता यावर भाजप कसं पांघरून घालतं हे बघणं महत्त्वाचं आहे। निश्चित मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।